हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आबासाहेब मालेगाव जर भाजप सेना युती झाली तर तुमची काय भूमिका आहे? बघा, फार प्रदीर्घ कालावधीनंतर जवळपास 8.5 वर्ष झाले त्याच्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. दरम्यानचा प्रशासकीय काळ जर बघितला तर हा नागरिकांचं नुकसान करणारा काळ ठरलेला आहे. आणि अशा काळात साहजिक आहे, सत्ता कोणाची होती, काय होती, आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्याच्यामुळे भाजपचं एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. त्याला आणखी 1-2 गोष्टींची गरज पडली की बंडू आता भारतीय जनता पार्टीत आले, तो यावा पुन्हा भारतीय जनता पार्टीचा वेळ झाला आणि याच्यामुळे मोठी ताकद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निर्माण झाली होती. परंतु त्यांची एक जरा म्हणतो आपण कुटुंब मंडपवृत्ती ती डबक्यात खेळण्याची ज्यांना सवय आहे त्यांना बाहेरचं विश्व किंवा समुद्रात ते होऊ शकत नाही. त्यांना भीती वाटते, म्हणून ते स्वतःलाही संकुचित ठेवतात आणि पक्षालाही ठराविक मर्यादेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. केविलवाना प्रयत्नही समजावण्याचा भरपूर प्रयत्न चाललेले आहेत. गेल्या 8 दिवसापासून जवळपास आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठरलेला आहे. अजूनही युती वगैरे हे जे प्रकार चाललेले आहेत याला आम्ही 4-5 दिवसापूर्वी गिरीश समोर मी आजोय आबा बंडू काका आम्ही ठामपणे विरोध केला की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना लढू द्या, तुम्ही फक्त पाठीमागे राहा, आम्हाला बळ द्या, आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो. आणि दरम्यान काही मंडळी आहेत की त्यांना असं वाटतं, कारण त्यांनी अशी मतही मांडली युती झाली तर पाडापाडीचं राजकारण होणार नाही आणि सगळे जेवढे लोक जेवढ्या जागा भेटतील तेवढे सगळे निवडून येतील. मग तिथे बंडू काकांनी मांडलं किंवा त्यांना पडायची भीती असेल त्यांनी निवडणूक लढू नका. अनेक कार्यकर्ते आहेत आपल्याकडे, जवळपास 200 इच्छुक कार्यकर्ते 24 जागांसाठी. मग असं असताना पदाधिकाऱ्यांनी थोडं मोठं मन करायला पाहिजे. मी तर हे पण त्या ठिकाणी सांगितलं की युती जर करत असाल तर मी निवडणुकीतून माघार घेऊन माझ्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला मी संधी देईन. जर निवडणूक सोपी होत असेल तर कार्यकर्त्याला वर्णी लागली पाहिजे. आणि असं असतानाही आणि फार काही राजकारणाची असं मी कोणाला कमी लेखू इच्छित नाही, परंतु त्यांच्यापेक्षा निश्चित महानगरपालिकेचं राजकारण आम्हाला कळतं. त्या दृष्टीने त्यांना सल्ले देण्याचा प्रयत्न केला. स्वतःहून त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या कार्यालयात गेलो, त्यांच्या घरी गेलो, समजवण्याचा प्रयत्न केला पदाधिकाऱ्यांना. परंतु पदाधिकाऱ्यांनी असं काहीतरी ठरवून घेतल्यासारखं की कसं आपल्याला हेच याला काही लोक आता जनतेमध्ये त्यांनी काहीतरी सुपारी घेतल्याचंही म्हटलं जातं भाजप संपवण्याची. तर असे सगळे प्रकार असताना टप्पा येऊन गेला तर एक नैराश्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आणि कदाचित आज युती तोडली तरी जे यश आम्हाला 8 दिवसापूर्वी अपेक्षित होतं ते मिळतं की नाही याबद्दल आता शंका उत्पन्न झाली. आबा मध्यंतरीच्या काळात आदोहिरे असतील, बंडू काका बच्चन असतील, आपण देखील भाजपमध्ये मोठा प्रवेश केला आणि त्या पार्श्वभूमीवरती आता प्रचंड नाराजी पक्षांतर्गतच आहे असं समजलं. काहीच नाही, काही ठराविक पदाधिकारी तुम्हालाही कळतं काय वातावरण आहे. आज जवळपास 35-40 उमेदवार या ठिकाणी विरोध करतात की युती करू नका. 3 प्रमुख नेते म्हणजे असं जनतेचं मत आहे की बुवा यांच्याकडे बळ आहे असे नेते युतीला विरोध करतात. आणि ठीक आहे, तुम्ही आता एवढे लोकांना आता पक्षामध्ये घेतलं तर त्यांचं बळ कधी आजमावणार तुम्ही? आणि त्यांच्या वेळेस ते सगळं काही करतील, पण कार्यकर्त्यांसाठी ते काय करतात हे पण जनतेसमोर आलं पाहिजे. आता आपल्या तिघांची देखील नाराजी उघड झाली आहे आणि आता आघाडी स्थापन करणार की काय भूमिका असेल? आणि अजूनही त्यांच्या काय बोलण्या चालू आहेत काही नाही. आता माझ्याकडे काही पदाधिकारी येऊन गेले 1 तासापूर्वी. त्यांनी मला बैठकीला बोललं, पण मला बरं नाही त्याच्यामुळे काही बैठकीला जाऊ शकलो नाही. त्यांना म्हटलं तुम्ही काय निर्णय असेल तो कळवा, त्याच्यानंतर बघू आपण. कार्यकर्त्यांना तर न्याय द्यावा लागणार आहे आणि आज कार्यकर्त्यांचं पण आता त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना वातावरण चांगलं दिसत आहे. त्यांच्या बाजूने अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, वर्षानुवर्ष मेहनत घेत आहेत, सगळ्या गोष्टी करतायत. कार्यकर्त्यांसाठी आघाडी तयार होईल. मी कुठल्या आघाडीचं नेतृत्व करणार नाही, आघाडी वगैरे काही स्थापन करणार नाही. पण जे चित्र आता सुरू झालेलं आहे
की बरीचशी आमची चांगली उमेदवार ही आमच्यापासून लांब जाताना दिसत आहे. सगळ्या गोष्टींवर बारीक सारीक लक्ष आहे, परंतु मी हातबल आहे, माझ्या हातात काहीच नाही, मी त्यांना रोखूही शकत नाही आणि काही देऊ शकत नाही, अशी माझी परिस्थिती झाली. काय भूमिका? भूमिका काही वेटांवरच आता वरिष्ठांशी संपर्क करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज मध्ये जर काही संपर्क झाला तर मग तुम्हाला आणखी काही बोलता येईल. वरिष्ठांनी दिलेली युती मान्य नसेलच असं. युती मान्य नसल्याचं काही नाही. जर असं आम्हाला भासवलं गेलं मागच्या 4-5 दिवसात की आपले जे राज्याचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष वगैरे यांचे पत्र आम्हाला कुठलं दाखवलं गेलं नाही, पण हे सांगितलं की युती झालीच पाहिजे. युती झालीच पाहिजे तर मग फक्त त्यांनी वरिष्ठांनी हाच आदेश दिला की मालेगावातच झाली पाहिजे. मग नाशिकला युती झाली नाही भाजप सेनेची, जळगावला झाली नाही, अनेक ठिकाणी युती झाली नाही. मग आमचे पदाधिकारी हे तिथं पत्रही दाखवत नाही आणि असं काही स्पेशल प्रदेशाध्यक्षांनी काही अजेंडा काढलेला आहे का मालेगावात युती झालीच पाहिजे बस, ते पण आम्हाला म्हणजे आम्ही याबाबतीत अज्ञात आहोत. आम्हाला कुठल्याच गोष्टी त्यातले म्हणजे ज्ञान नाही आणि आमच्या येणार याच्यात नाही. युतीची अधिकृत घोषणा झाली तर युतीच्या उमेदवारांसाठी तुम्ही सहकार्य हो, करता? 100% स्वतः उभा नाही राहणार, मात्र युतीच्या उमेदवारांसाठी काम करतो. यावरून परत युती भाजपमध्ये म्हणजे भाजपच्या उमेदवारांचं काम करतो. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी या माध्यमातून सुरू झाली. अजून काही गोष्टींचा मला संशय आहे. काही गोष्टी जर ज्या मला डाऊटफुल आहेत त्याचा मी माझ्या परीने तपास करतोय. असं जर काही आढळून आलं तर निश्चितपणे संबंधितांना एवढ्या कार्यकर्त्यांचा रोष, माझे 2 कार्यकर्ते रडत माझ्या कार्यालयाबाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षाची त्यांनी वाट धरली. तर ह्या गोष्टींची किंमत तर यांना मोजावी लागणार आहे 16 तारखेनंतर. शेवटी आमचा उद्देश पक्षाला उंचीवर न्यायचा होता आणि त्या पक्षाच्या बाजूला चांगला निकाल नाही आला. कार्यकर्ते त्यांना सोडणार नाही आणि निश्चितपणे मी त्यांना कधी माफ करणार नाही. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.